नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 6 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मागचा आठवडा जर बघितला तर राज्यातील कापसाचे बाजारभाव हे बरोबर स्थिर बघायला मिळालेलं असून काही बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये सुधारणा देखील बघायला मिळालेली आहे. त्यामुळे कुठेतरी दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली असून आगामी काळामध्ये कापसाचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत असली तरी मागच्या 2 दिवसात कापसाचे काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती तर भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल 1876 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी कापूस बाजारभाव 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,350. तर सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला मित्रांनो जवळपास 8,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सध्या बाजारभाव मिळालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे वरोरा शेगाव कापूस मीडियम स्टेपल. मागच्या 2 दिवसातली आवक आलेली होती जवळपास 550 क्विंटल पर्यंत. कमीत कमी दर निघालेले आहे 6,200, सर्वसाधारण दर 7,800 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मांडळ कापूस लोकल 338 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,850 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,250, तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो सावनी जिल्हा नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास 4,600 क्विंटलची. कमीत कमी दर 7,850 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,875 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,999 रुपये. या ठिकाणी मित्रांनो बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालं असून त्यानंतर पुढील तालुका आहे या ठिकाणी राळेगाव जिल्हा यवतमाळ. आवक आलेली होती या ठिकाणी 4,100 क्विंटलची. कमीत कमी दर 7,100 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,500, तर जास्तीत जास्त दर 8,600. मित्रांनो मागच्या 6 ते 7 दिवसात जवळपास 500 ते 600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढ बघायला मिळाली असून त्यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर. आवक 2,535 क्विंटल कापसाची आलेली होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,800, तर जास्तीत जास्त दर 8,350. त्यानंतर बाजार समिती आहे उमरेड कापूस लोकल 1,515 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 6,530 रुपये, सर्वसाधारण दर 7,540, तर जास्तीत जास्त दर 8,480 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राज्य जिल्हा बुलढाणा. आवक आलेली होती या ठिकाणी 830 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर निघालेले आहे 8,550, सर्वसाधारण दर 8,600 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,695 रुपये. जवळपास मित्रांनो बाजारभावामध्ये 300 ते 400 रुपयांची वाढ मागच्या 2 दिवसामध्ये बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा कापूस लोकल. आवक आलेली होती 2,812 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,600 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,150 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेबल. आवक 2,261 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 7,230 रुपये, सर्वसाधारण दर 7,850, तर जास्तीत जास्त दर 8,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेबल. आवक आलेली होती या ठिकाणी 2,830 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर 6,630 रुपये, सर्वसाधारण दर 8,270, तर जास्तीत जास्त दर 8,600 रुपये. मित्रांनो राज्यातील उच्चांकी बाजारभावाचा जर विचार केला तर मित्रांनो पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सध्याच्या घडीला कापसाचा उच्चांकी बाजारभाव निघालेला असून जवळपास मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कापसाचे बाजारभाव या ठिकाणी 8,500 रुपयांच्या वरच बघायला मिळाले आहे. त्यानंतर बाजार समिती आहे नरखेड कापूस नंबर 1 199 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,700, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कळमेश्वर जिल्हा नागपूर. 838 क्विंटल कापसाची आवक. कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,100, तर जास्तीत जास्त दर 8,210 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे आरबी कापूस H4 मीडियम स्टेपल. आवक 2,238 क्विंटल कापसाची. कमीत कमी दर निघालेले आहे 7,930 रुपये, सर्वसाधारण दर 7,980, तर जास्तीत जास्त दर 8,350 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. 750 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,730 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. मित्रांनो बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये हळूहळू सुधारणा बघायला मिळालं असून आणखीन आगामी काळामध्ये आणखीन कापसाचे बाजारभाव आणखीन सुधारण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.